बोला गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत तुलसी सिग्नेचर या गृहसंकुलमध्ये। कालच आपण बघितलं या गृहसंकुलमध्ये प्राण प्रतिष्ठान सोहळा आपल्या गणरायाचा पार पडलेला आहे आणि आज कुठेतरी याची सांगता होताना आपल्याला दिसत आहे। आपण सर्वप्रथम गणरायाचं दर्शन घेऊया आता आणि आपल्या कार्यक्रमाला इथून सुरुवात करूया। जर आपण बघितलं तर इथल्या गृहसंकुलमधील जे रहिवासी आहे त्यांचं खूप छान जल्लोषामध्ये त्यांनी इथे कालचा जो उत्सव होता त्यांचा साजरा केलेला आहे। बदलापूर वेस्टला असलेलं हे जे गृहसंकुल आहे खूप छान इथल्या ज्या रहिवाशांनी इथलं संपूर्णपणे हा गणरायाचा उत्सव साजरा केलेला आहे। जर आज आपण बघितलं तर आज सुद्धा खूप छानपणे हा उत्सव संपन्न इथे होत आहे। इकडे बघूया आपण आता पूजा वगैरे झालेली सर्व काही आपण बघितलं। कालपासूनच आपण बघत आहोत की या ठिकाणी संपूर्ण पूजा वगैरे झाली, हवन झाले। त्याचबरोबर आता आपण हा उत्सव कसा पार पडला त्याचबरोबर इथले गृहसंकुलमधले जे रहिवासी आहेत त्यांचं मनोगत कसं असणार आहे ते विचारणार आहोत। नमस्कार मॅम, तर कसं वाटतं इतक्या छान उत्साहामध्ये प्राण प्रतिष्ठान सोहळा पार पडत आहे? बहुत अच्छा लगा, 3 दिन से इतना अच्छा लगता है कि पूछो ही मत और दिल बहुत अच्छा हो गया। खूप छान। शेवटी घर जाने का मन नहीं कर रहा है, ऐसा लगता है कि इधर ही खड़े रहे, इधर हर रोज प्रसंग हो। मस्त। शेवटी भावना महत्वाच्या असतात। आपण काय बोललो हेही त्यांना समजलेलं आहे। सर आहे इथे। सर कसं वाटतं आहे इतका छान सोहळा? बहुत अच्छा लगा। आज तुलसी सिग्नेचर में गणपति बाबा का स्थापना 3 दिन का प्रोग्राम था, बहुत अच्छा लगा। थँक्यू। त्या साईडला जाऊया आपण आता। इथेही काही बसलेले आहेत नागरिक, त्यांच्याशी बोलूया आपण। हाय मॅम, कसं वाटतं आहे? छान कार्यक्रम की उत्साहपूर्व साजरा झालेला आहे? सब अच्छा। पुढे जाऊया आपण। बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह। जर आपण बघितलं तर खूप मोठं ही जे गृहसंकुल आहे खूप मोठं आहे। तुलसी सिग्नेचर मध्ये आपण आता आलेलो आहोत बदलापूर वेस्टला। जर काल आपण बघितलं तर आपल्या गणरायाचा प्राण प्रतिष्ठान सोहळा इथे पार पडलेला आहे। आज कुठेतरी शेवट आहे। सरांशी आपण संवाद साधूया। हरकत नाही, हरकत नाही। कसं वाटतंय सर आज इथे येऊन? नाही, फारच छान असं प्रोजेक्ट आहे आणि खूप छान असा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता तुलसी सिग्नेचर तर्फे आणि सर्व रहिवासी इथे मोठ्या उत्साहाने इथे सहभागी झाले होते। शिवाय बदलापूरमधील बऱ्याचशा नामांकित लोकांना इन्व्हिटेशन आज इथे दिलं होतं। प्रत्येक जण आले, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि जेवणाचा सुद्धा छान आस्वाद घेतला प्रत्येकाने। आणि इतक्या मोठ्या स्केलवरती एखाद्या डेव्हलपरने जवळजवळ 3-4 दिवसाचा हा एक कार्यक्रम आयोजित केला होता। माझ्या माहितीतला तरी हा पहिला आणि एकमेव कार्यक्रम बदलापूरमध्ये असावा। अगदी बरोबर, धन्यवाद सर। तर सर अगदी बरोबर बोललेले आहे। आपल्या माहितीप्रमाणे तरी पहिलाच हा एवढा मोठा उत्सव असेल जो एका अशा गृहसंकुलमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे। भरपूर मोठं हे गृहसंकुल आहे आणि इथे सगळ्याच रहिवाशांनी एकत्रित इथे येऊन हा उत्सव साजरा केलेला आहे। पुन्हा एकदा आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत। इथे काही पाहुणे मंडळी आलेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया आपण। नमस्कार सर, काय बोलाल? कसं वाटतं इतक्या उत्साहामध्ये प्राण प्रतिष्ठान सोहळा काल पडला तरी सुद्धा आज संपन्न होत आहे? हो, 3 दिवसापासून खूप जोरात आणि पूजा अर्चा करून असा आमचा हा कार्यक्रम चालू आहे। गणपती बाप्पाची आजच प्रतिष्ठापना झालेली आहे आणि खूप आनंदी सोहळा आहे आणि खूप असं समाधान वाटतं इथे आल्यानंतर की अरे वा, खरोखर असं प्रसन्न वाटतं इथे। प्रसन्न वाटतंय, छान। सरांशी संवाद साधूया आपण। सर काय बोलाल, कसं वाटतं? मन प्रसन्न झालेलं आहे? काय बोलाल? एकदम छान आणि मूर्ती पण सगळी एकदम मस्त आहे। गणपतीची मूर्ती पण छान आहे एकदम। काय बोलाल? गणपतीच्या मूर्ती एकदम मस्त, एकदम प्रसन्न वाटतं। सरांशी बोलूया आपण। काय बोलाल, कसं वाटतंय आज? ये सिग्नेचर में मंदिर होने से बड़ौली या बेलौली का नाम रोशन हो जाएगा और ये एरिया अच्छा और भी डेवलप हो जाएगा। सब ऐसे हमको उम्मीद है। धन्यवाद।
काही महिला आहेत तिथे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे. खरं तर पहिल्यांदाच आपण बघितलं एवढा मोठा हा उत्सव आपल्याला बघायला मिळाला. नमस्कार मॅम. तर कसं वाटतं आहे आज कालही छान उत्साहामध्ये मस्त प्रोग्राम है, मस्त किया सब और बहुत अच्छा है, मैनेजमेंट भी बहुत अच्छा है. कसं वाटतं, तुम्ही काय बोलाल? कसं वाटतं? अच्छा है, बहुत अच्छा प्रोग्राम है और माए पर लेकिन खुश हो गए, बहुत अच्छा है, मैनेजमेंट सब अच्छा है. बोलणार आपण मॅम, तुम्ही बोलणार? कसं वाटतंय, कसं मनोगत असणार आहे? बहुत अच्छा लगा, सोसाइटी भी बहुत अच्छा बनाया है, देख के खुश हो गए, बहुत मजा आया. तर या गृहसंकुलमध्ये आपण आलेलो आहोत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद आपल्याला इथे बघायला मिळतो. आपण बघितलं तर महाप्रसादाचं सुद्धा आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि त्याच निमित्ताने कुठेतरी एक छान असा उत्साह इथे सर्वांमध्येच आपल्याला दिसतो आहे. इथे येऊया आपण, सरांशी बोलूया आपण. नमस्कार सर. कसं मनोगत असणार आहे? काल आपण बघितलं प्राण प्रतिष्ठान सोहळा अगदी उत्साहात पार पडला आणि आज सुद्धा छान असा उत्साह, सगळ्यांचे मन प्रसन्न वाटत आहे. काय बोलाल? एकदम अप्रतिम, म्हणजे शब्दच नाही त्या कार्यक्रमाला की असा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि एवढा विधिवत एकदम छान झालं. आणि 3 दिवस इथे एकदम आनंदाची पर्वणी होती आणि आमच्या सगळ्या तुलसी सिग्नेचर जो परिवार आहे त्याच्याकडून आम्ही सगळ्यांचं म्हणजे स्वागत करतो की तुम्ही या आणि आपल्या बदलापूरच्या दगडूशेठ गणपती आहे त्याचं तुम्ही दर्शन घ्या. इथे मराठमोळा पद्धतीत पेटे, नऊवारी साडी, तसंच ढोल ताशा गजरात भरपूर काही पद्धतीत विधीपूर्वक गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि आज गणेश बाप्पा आमच्या मंदिरात विराजमान झालेले आहे. आज आमच्यासाठी फार मोठा आणि आनंदाचा क्षण आहे. खूप छान, धन्यवाद. सर काय बोलाल? ठीक आहे सर आहेत आपल्यासोबत. सर काय बोलाल? मन प्रसन्न झालेलं आहे, कसं वाटतं? एकदम फर्स्ट क्लास. बदलापूरची सान आहे तुलसी सिग्नेचर असा प्रोजेक्ट मी बदलापूरमध्ये कुठे बघितला. एकदम सान एवढा मोठा आणि सवरात माग प्रोजेक्ट आहे आणि एक आम्हाला बदलापूरची सान म्हणजे तुलसी सिग्नेचर. खूप छान. तर आपण तुलसी सिग्नेचर मध्ये आलेलो आहोत. भरपूर असे प्रमुख पाहुण्यांचे सुद्धा इथे आगमन होत आहे, आपण तेही बघत आहात. प्राण प्रतिष्ठान सोहळा गणरायाचा काल पार पडलेला आहे. जर आज आपण इथं बघितलं तर कुठेतरी इथे संपन्न होत आहे हा सोहळा जो आहे. तर तुलसी सिग्नेचर या गृहसंकुलमध्ये आपण सध्या आता आहोत. खूप मोठा असा हा प्रोजेक्ट आहे, खूप मोठं असं हे गृहसंकुल आहे. तर आपण आता पुन्हा एकदा इकडे बघूया सगळं काही जे वातावरण आहे, अगदी आनंदी वातावरण आहे. खरं तर गणराया आहे म्हटल्यावरती एक वेगळाच उत्साह असतो. तर हे आहे आपलं तुलसी सिग्नेचर. जर इथला उत्साह बघितला तर एक वेगळा जल्लोष आपल्याला काल इथल्या महिलांमध्ये दिसला, इथल्या जे गृहसंकुलमधील रहिवासी आहेत त्यांच्यामध्ये दिसला. एक मराठमोळी वेशभूषा करून, छान असे फेटे बांधून आणि आपली मराठी संस्कृती जपत त्यांनी इथे छान असं प्राण प्रतिष्ठान सोहळा आपल्या गणरायाचा कालपासून सुरू आहे. जर आज आपण बघितलं त्याचे संपन्न होत आहे. हे आहे आपलं तुलसी सिग्नेचर, छान असा प्रोजेक्ट आहे. आणि त्याचबरोबर इथले जे रहिवासी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक छान असा उत्साह दिसतो. तर इथल्या रहिवाशांचं सुद्धा जर आपण बघितलं त्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही या दर्शन घ्या, आपल्या गणरायाचं दर्शन घ्या. विष्णूचरणी अशीच प्रार्थना करूया, गणरायाचरणी अशीच प्रार्थना करूया की या तुलसी सिग्नेचर मधील सगळ्याच
रहिवाशांना सुख समृद्धी देव आणि आनंदीचं ठेव. સમગ્ર વિશ્વ વિખ્યાત અને અમારા સુધિયાગામનું રત્ન આ વખતે ભાઈ એક સરસ શબ્દ આપ્યો કે લાલજી સુધિયાના પનોટા પુત્ર એ શબ્દ સુધિયા સાથેનો એક દિવ્ય આ વખતના લેખનમાં લખાયો છે. એવા પૂજ્ય મોટા ભાઈ ભૂપેન્દ્રભાઈ કે જે ભારત વર્ષનો એક પ્રકાંડ વિદ્વાન કથાકાર એમનું અહીંયા આગળ રમેશભાઈ કાંતિલાલ પરિવાર बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद. અમારા રમેશ